मैं सोच रहा था सनसेट देखने मिल जाए, यहाँ तो कोहरा छाया हुआ है पूरा। जय शिवराय मित्रांनो, आज रविवार सुट्टीचा दिवस, घरी बसून कंटाळा आलेला. चला म्हणलं आज कासला जाऊन. राईड स्टार्ट केल्यापासूनच थोडा पाऊस सुरू होता. त्याच पावसाचा आणि साताऱ्याच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत मी घाट चढण्यास सुरुवात केली. ओ भाई क्या नजारा है यार. जसा हा छोटासा घाट संपला तसं पोलीस मामांचं दर्शन झालं आणि ॲज युज्युअल थोडंसं टेन्शन आलं. रिस्क नाही लेने का. त्यांना मागे टाकून जसं थोडं पुढे आलो आणि समोरचं दृश्य पाहून भान हरवून बसलो. ये होता भाई, ये है जीवन. और क्या ही रखा है जिंदगी में. इसीलिए कहते हैं भाई आ जाओ सातारा, हबीबी कम टू सातारा. क्लास तक पहुंचते हैं, बाद में देखते हैं बैटरी चेंज करके. कास हे बायकर्ससाठी पॅराडाईज आहे असं म्हणतात, तेच खरं. सुंदर रस्ते, नागमोडी वळणे आणि चोहीकडे हिरवळ, हेच तर हवं असतं बायकर्सना. ये जो है ब्रेकिंग, इसका कंट्रोल जो आता है ना बाइक पे, वो पसंद है मेरे को. इसलिए पसंद है ये बाइक कितनी. साताऱ्यापासून अगदी 20 किमी अंतरावर असलेले, जागतिक वारसा लाभलेले सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध कास पठार. सोबतच कधी एकदा कास पठारावर पोचतोय असं झालेलं, कारण कॅमेऱ्याची बॅटरी लो झालेली. ये बैटरी भी अभी खत्म होने वाली है. जो खत्म हो जाए उससे पहले पहुंचना पड़ेगा, वरना वो शूटिंग के 12 बज जाएंगे सारे. मनमोहक निसर्ग, थंडगार वारा व धुक्याची पडलेली हलकीशी चादर यांचा आस्वाद घेत मी राईड करत होतो. कुछ नहीं आती भाई, मतलब पता नहीं मेरे कार को नहीं आती यार, बाकी सबको भी सेम इश्यू है. राईडचा मनमुराद आनंद घेत शेवटी मी पोहोचलो कासच्या स्टार्टिंग पॉइंटला. तो क्या यार, क्या भीड़ है. मस्त भीड़ है. वैसे भीड़ की बात कर रहा हूँ. खाओ माँ कसम. वाह. पण जसं थोडं पुढं आलो तिथं झालेली वाहतुकीची कोंडी पाहून सगळा मूडच खराब झाला. नाही 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 नाही. An eternity later. ट्रॅफिकमधून वाट काढत कसाबसा वरतीपर्यंत आलो, परंतु एवढी गर्दी पाहून म्हणलं अजून पुढे जाण्यात काही अर्थ नाही. इतनी ज़्यादा भीड़ तो मैंने आज तक नहीं देखी थी भाई. मग तिथेच उभे राहून निसर्गाचा आनंद घेत म्हणलं
थोडे व्हिडिओज आणि फोटोज काढू. जो ये इसमें रखी है वो चार्ज है. फटाफट कॅमेऱ्याची बॅटरी चेंज केली आणि परतीचा प्रवास सुरू केला. एक और चीज़ है ना बारिश की, एक मतलब कहीं पे पढ़ी थी मैंने पोस्ट, एक रील थी या पोस्ट थी पता नहीं, बट हाँ उसमें ऐसा था कि रेन सेपरेट्स द राइडर्स फ्रॉम द पोजर्स. और जो चैलेंज रहता है ना रेन में, जो आवाज आती है ना इसकी, मजा ही आ जाता है. और ये जो कंट्रोल दिया है ना इसने, भाई साहब, I love this bike. What a machine यार, क्या प्यारी चीज बनाई है KTM ने. येताना आणि जाताना दोन्ही वेळेस पावसात भिजल्याने खूप थंडी वाजत होती. त्यात वातावरणही असं झालेलं की सगळीकडे धुकं पडलेलं. कोहरा छाया पूरा, मजा आता है ऐसा रोड में. मैं मार्शेस गया था ना तब भी ऐसा ही था, पूरा चारों तरफ कोहरा. वो तो दिन का माहौल था, मतलब दोपहर के 2-3 बजे थे, तब जो कोहरा था ना भाई, कसम से मजा ही आ गया था. जाताना एके ठिकाणी चहा घ्यायला थांबल्यावर मस्तपैकी गरमागरम भजीवर ताव मारला आणि चहा घेतला. मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपण पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन राईडमध्ये.